की आपण सगळे एका ट्रेनमध्ये बसलोय. हां. ही ट्रेन कुठे जाणार आहे माहीत नाही, का जाते माहीत नाही, कुठून निघाली माहीत नाही. बाजूला बायको बसली, इकडे मित्र आहेत. स्टेशन येईल, तो ऑल माहिती असा उचलेल, प्लॅटफॉर्मवर टाकेल, चला ट्रेन निघून जाईल. कुठे जाईल माहीत नाही, का जाईल माहीत नाही. मी असं म्हणू शकत नाही अहो 35 वर्ष बायको बसली, हिला पण होतं. स्टेशन तुमचं एकट्याच आहे. हे जे व्हल्नरेबिलिटीचं रिअलायझेशन आहे ना, ते फक्त एकटे असताना होतं. हिमालयातले काय अनुभव? हिमालयात कसं होतं, आम्ही तिथले काय तिथे तर प्रचंड टर्निंग पॉईंट, क्षणोक्षणी हिमालयाच्या बदलणारं वातावरण. दोन आणि गोष्टी सांगतो. एकदा तुम्ही गेलात की तू परत बोलवतो. हे मी ऐकलं होतं, पण आता माझी श्रद्धा, एक माझी धारणा आहे, श्रद्धा नाही कन्व्हिक्शन आहे, की तो परत बोलवतो. तो दरवर्षी बोलवतो. काय त्याचं गणित आहे माहीत नाही. मला आधी वाटायचं लोक असं काहीतरी जाणारे बोलतात ना, काहीतरी आपल्याला ट्रॅक्शन लागतं ना बोलायला, की नाही रोज सकाळी आलं की बरं वाटतं, आंघोळ केली की बरं वाटतं, असं काहीतरी रिच्युअल असेल. पण मला अनुभव आहे, तो बोलवतो बरं का, ते हाक ऐकू येते. हां, तुम्ही नाकारलं तर काय करणार? तसं म्हणतात ना की टक टक, हू इज देअर, अपॉर्च्युनिटी, नो इट कॅनॉट नॉक ट्वाइस. तसं आहे, तो परत बोलवतो. हां, ते लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हिमालयात तर काय मी तुम्हाला म्हणतो, बाईक चालवणं याच्यासारखं तुमच्या मुक्ततेचा आविष्कार नाही. तुम्ही एक 25 किलोमीटरच्या वेगाने, त्यापेक्षा जास्त वेगाने बाईक चालवू शकत नाही. अख्खे पहाड असतात, कधी बर्फ, कधी पाणी, कधी भयंकर वारा, थंड, तुम्ही चालत असतात. तुम्हाला सगळ्या आयुष्याचं मर्म लक्षात यायला लागतं आपल्या. आणि आपण नगण्य असतो. म्हणजे खानोलकरांची ती फार एक छान ओळ आहे, संपूर्ण मी तरू की, तरू म्हणजे झाड, संपूर्ण मी तरू की आहे नगण्य पर्ण, सांगेल राख माझी गेल्यावरी जळून. तर ते मर्म आपल्याला हिमालयात कळतं की त्याला आपण कोण आहोत नेमके, आपण कोण होतो, इथे कोण येऊन गेलं. खरंय. आणि एकटं असणं जे आहे ना, म्हणजे एकाकी नाही म्हणत मी, एकटं असण्याचं बळच भारी. सगळ्या शक्यता एकटेपणात निर्माण होतात. म्हणजे मला असं किती स्मरण आहे की मोटरसायकल चाललंय, सगळे लोक मागे पुढे असतात. काही क्षण असे असतात की आम्ही रपारप एकमेकाला फॉलो करत, शिट्ट्या मारत, गाणे म्हणत जात असतो. काही क्षण संतपणे, आता 30-300 किलोमीटर जायचं आहे आज दिवसभरात, अरे बापरे सरळ रस्ता, आता काहीच नाही, चला हळू. आणि मग त्यावेळेला तुम्ही, अरे आपलं ते एक राहिलं, हे राहिलं, ते करायचं आहे, आपल्याला ते वाचलं पाहिजे, ते बघितलं पाहिजे, आता आपण भूतानला हे जे ना सुरू होतं. क्या बात आहे. मला याचं म्हणजे तुमचा हा तुम्ही आता म्हणताय ना, ते विपश्यनेसारखं आहे की मौनव्रतामध्ये आपल्याला जे आतले आवाज ऐकू येतात, जे त्रासदायक असतात, प्रेमाचे असतात, कसलेही संवाद आपल्याशी होतो आणि तो आपला संवाद, आपला वाद आपल्याशी होत असतो, तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे. तसे ते जगायचे, हे म्हणजे मला ते विपश्यना आहे असं वाटतं. विपश्यनेमध्ये तसं एकांत आपण स्वतः असतो आणि मग त्यातनं ती रिअलायझेशन आहे, इम्परमनन्सची जाणीव आहे, ती होत. आणि काहीतरी डोळे मिटा आणि ध्यान करा, नात बघा, असं करण्यापेक्षा तुम्ही नॉर्मल राहा आणि पहा. म्हणून मला ते ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन फार आवडतं महेश योगींचं, कारण ते भावातीत ध्यान आहे. कुठलेही भाव न ठेवता जे ध्यानात जातो ना आपण, मोटरसायकलवर एक्झॅक्टली ते होतं. तुम्ही यू ट्रान्सेंडेंट, यू जस्ट गो इन अँड तुम्ही विचार करता आपण कुठून आलो. मला इथं मला धुळ्याचं आठवतं, मध्ये लहानपण आठवतं, मध्ये ते एका रेशनिंगच्या रांगेत एका 5 किलो व्हा करतात 2-3-3.5 तास उभा असलेलो मी आठवतो. धान्यच नसायचं, 74 दुष्काळ पडला होता. असं काही सारखं येत राहतं डोळ्यापुढे. आणि मग आपण त्याच्याशी त्याचं आपण कसं जुळलं, आपण तेव्हा किती फ्रेश होतो, आता का आपण एवढं डल होतो. असं ते स्वतःशी एक जे भांडण चालतं ना, ते म्हणतात ना, ते थोरंचं वाक्य आहे ना की द बायकर कीप द स्पेस बिटवीन द कंपॅनियन्स बिकॉज ही हिअर्स अ डिफरंट ड्रमर.